नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जज जेडी कांसाई नेरोलॅक पेंटच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण संवाद साधणार आहोत आम्ही सारे खवय्येचे सूत्रधार संकर्षण कराडे आणि त्यांच्या सौभाग्यवती शलाका कराडे. संकर्षण महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शोमधून आमच्या परभणीतून इथे आला. थोडी धाकधूक होती मनामध्ये, पण त्याची इथली प्रगती आणि त्याचा पुढचा प्रवास पाहून आम्हाला खूप आनंद होतो. संकर्षण हा अत्यंत साधा सरळ कधीही खोड्या न करणारा माणूस आहे, पण ते फक्त कॅमेऱ्याच्या समोर. कॅमेऱ्याच्या मागे तो अत्यंत खोडकर, अत्यंत मस्ती करणारा, अत्यंत किस्से करणारा आणि वेगवेगळ्या कारणाने सगळ्यांना हसवणारा असा माणूस आहे. शलाकासारखी मुलगी आणि संकर्षण सारखा जावई आम्हाला लाभलाय हे आम्ही आमचं परम भाग्यच समजतो. दुसरी त्याची अजून एक गोष्ट मला छान आवडते की स्पॉट दादांपासून तर सिनियर माणसापर्यंत तो प्रत्येकाशी प्रेमाने आणि त्याच आपुलकीने प्रत्येकाशी वागत असतो. शलाका आणि संकर्षण ह्या दोघांनाही त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. नमस्कार. 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 तुम्ही असं करत नाही का? नमस्कार. नमस्कार. मला माहित नाही, म्हणजे वेगळी खवयाची वेगळी नाही नाही असू शकते हो की नाही? असे नमस्कार वगैरे असं लाडू. कुठलं बालपण? माझं नागपूर जवळ भंडारा विदर्भात. आपलं बालपण सर? परभणी मराठवाड्यात. हो. कसं गेलं बालपण? फार छान. खूप खोड्या करायचो, म्हणजे आत्ता ज्या करतो त्याच्यापेक्षा 10% जास्तीच करायचो. लहानपणापासून अभिनयाची आवड, लिखाणाची आवड. आई बाबा काय करायचे? बाबा बँकेत मॅनेजर होते, रिटायर्ड झाले. आणि आई? आई गृहिणी. उत्तम स्वयंपाक करणे. तुमचे आई बाबा? माझे बाबा तिथेच भंडाऱ्याला एका स्टील कंपनीत होते आणि आई शिक्षिका. आणि तुम्ही किती जण घरी? मी एकटीच आहे आई बाबांना, एकुलती एक. लाडकी. हो. त्यामुळे जावयाचे खूप लाड. हो. आता हो ना? आता तर आहेच आहे. खूप बोलायचं आहे आपल्याला, पण ते आधी उखाणं होतं. झी मराठीने दिली संधी होम मिनिस्टरमध्ये येण्याची. आदेश भाऊजींसमोर नाव घेते मी शलाका संकर्षणची. अरे वा. नमस्कार. हा कोणी त्यांनी करून घेतला? नाही, मी स्वतः तयार केला. स्वतः तयार केला होता. क्या बात. पण मला नेहमी जेव्हा मी TV बघतो, झी मराठी बघतो, किचनमध्ये किंवा तो जो एपिसोड तुम्ही करत असता, घरी हे कधी किचनमध्ये असतात? हो, नेहमीच. म्हणजे नेहमी म्हणजे जेव्हाही घरी असतो तेव्हा माझ्या मदतीला असतोच नेहमी. साधारण कुठल्या जबाबदाऱ्या? काहीतरी मी भाजीच करतो किंवा कुठलीही मदत, स्वयंपाकघरात कुठली, मी तुला कुठली मदत करू का? कधी कधी ते मला नकोही वाटतं, कारण मी माझ्या ह्याच्यात असते तू मध्ये मध्ये येतो. हो. म्हणजे मी घरी असल्यावरती 2 तासात म्हणते तू आज जा बरं शूटिंगला, तू काहीतरी मिटिंगला तरी जा. इतका मी इरिटेट करण्या इतपत किचनमध्ये असतो. पण मदत खूप करतो तो. आणि ओळख कुठली? ओळख म्हणजे आमची एक मॅट्रिमोनियल साईट थ्रू अरेंज मॅरेज आहे आमचं. कसं काय? हो, म्हणजे नाही, मी का मला प्रश्न पडला की इतका गोड हसणारा, कारण त्याचा स्वभाव, त्याचं ते खळाळून हसणं, त्याचं समोरच्यावरती छाप पाडणं, इतकं सगळं असताना अरेंज मॅरेजपर्यंत गेलात, म्हणून मला जरा प्रश्न पडला. तूच दे उत्तर, तुला जे माहिती ते. नाही, आता हा प्रश्न त्याच्यासाठीच त्यालाच विचारावा लागेल तुम्ही. नाही, म्हणजे लग्न करायचं असं ठरलं होतं. मग आईबाबांनी विचारलं की आपल्याला आता तुझं लग्न करायचं आहे, आणि आमच्या बाबांचा पहिल्यापासून हट्ट होता की योग्य वयात लग्न झालं पाहिजे. आता तू 27 वर्षांचा आहेस तर लग्न झालंच पाहिजे. तर कुणी आहे का मनात? तर मी म्हणलं नाही. तर त्यांनाही असाच धक्का होता की नाही. तर म्हणलं हो नाही. मग आम्ही नाव नोंदवू का? नोंदवल्यानंतरही त्यांना खात्री वाटत नव्हती की हा खरं बोलतोय की नाही, की अचानक भस्कून म्हणेल की नाही आता हे. तर म्हणलं हो नाही, खरंच नाही. मग ते नागपूरला गेले, त्यांनी आधी हिला पाहिलं. मग तेव्हा बाबांची बदली नांदेडला होती. पण त्यांनी तुम्ही तुमचं नाव नोंदवलेलं होतं? हो, माझ्या आईबाबांनी माझं नोंदवलेलं होतं आधीच, आणि त्याच्यावरनं मग बाबांनी हिचा फोटो पाहिला. बाबा म्हणाले मला मुलगी खूप आवडली आणि आम्ही घरी जाऊन बघून येऊ का? मग ते नागपूरला गेले. तुम्ही नाही बघितलं? मी नव्हतं पाहिलं. मी तेव्हा मुंबईत होतो, शूटिंग वगैरे सगळं चालू होतं. मग नांदेडला एके दिवशी ह्यांचं यायचं ठरलं. पण तुम्ही यांना ओळखत होता टीव्हीमुळे? हां, मी ओळखत होते त्याला, सिरियल वगैरे बघायची त्याची. माहिती होतं की संकर्षण कराडे कोण. हो का? हो. पण तेव्हा तुम्ही काय ठरवलं होतं? म्हणजे जनरली जेव्हा नाव नोंदवतात तेव्हा मुलगा कसा पाहिजे असं काही ठरवलेलं होतं? खरं सांगायचं तर फार असं ठरवलं नव्हतं मी, पण ह्या फील्डचं असेल हे तर अजिबातच माझ्या मनात नव्हतंच. पण ते डॉक्टर असावा, इंजिनियर असावा असं
हा, नोकरी करणारा असावा. म्हणजे मला माहित सामान्य हेच. हो हो ना, की नोकरी करणारा असावा, सेटल Engineer, असावा, हो, एवढंच होतं. एकुलता एक असावा वगैरे. असं काही नव्हतं, पण इंजिनियर किंवा काहीतरी ह्या फील्डचं तर अजिबातच डोक्यात नव्हतं माझ्या. मग जेव्हा या फील्डचं असं स्थळ आलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? आधी हो की नाही सुरू होतं, पण म्हणजे याच्या फॅमिलीशी वगैरे आईबाबा बोलले, ह्याच्याशी बोलली माझी आई. तेच म्हणाले मला की खूप छान आहे सगळं आणि मुलगा पण खूप नम्र आहे आणि स्वभाव खूप चांगला लग्न वाटला. ठरवताना खोटंही बोलतात. तसंच आहे, नम्र आहे. हो. खरं सांगा, किती वर्ष झाली लग्नाला? 4.5. 4.5 वर्ष नम्रतेत घालवली तुम्ही. हळूहळू स्वभाव कळला मला त्याचा. कसा आहे? त्याचा स्वभाव खूप बडबड आहे, जे आहे मनात तेच बाहेर आहे आणि पटकन रिॲक्ट होणारा प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे खवय्याच्या भाषेत सांगायचं झालं तर पटकन फोडणी फोडणी. टाकणं. होय ना? हो. सतत फोडणी असते अशी. मग मिरचीची फोडणी असते, ते सिच्युएशन वरती अवलंबून आहे. पण ती फोडणी पडते. फोडणी, म्हणजे हो. नम्र बिम्र ते जे काय वाटलं होतं ते तेवढ्या पुरतं भपका होता तो. असं नाही आहे, तो बाहेरच्यांसाठी तर नक्कीच आहे. हो. आता मी त्याची 1 मिनिट, हे विधान फार महत्वाचं आहे. बाहेरच्यांशी तुम्ही चांगले वागता आणि घरातल्यांशी वेगळे, हे काय नवीन? नाही, घरातल्यांशी वेगळा नाही, पण ते काय होतं, बाहेर आपण म्हणजे परफॉर्मिंग फील्डमध्ये असल्यामुळे सतत आपले हात दगडाखाली असतात की अरे ह्याच्याकडून किंवा मग घरी जाऊन दगड हातात घेता. घरी गेल्यानंतर एक मग काम करा, मिक्सर काढा आणि पाटा वरवंटा ठेवा घरात. तो पेशन्स संपतो. मग तिला खरा संकर्षण कळतो की लवकर चिडतो, लवकर रिॲक्ट होतो, राग करतो. मग ती बाजू ती थोडक्यात. पण मला काय म्हणायचं, 4.5 वर्षापूर्वी तुमची जी प्रतिमा होती त्यांच्या मनात, तशीच ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला तर ते चांगलं होईल असं नाही वाटत तुम्हाला आणखी? पण तशीही आहे, उलट ती अजून जास्ती खरी कळली तिला असं मला वाटतं. म्हणजे अगदीच वेगळी नाहीये घरातली आणि बाहेरची प्रतिमा, त्या पॅरलच आहेत. आणि मला आता त्याची सवय पण झाली आहे. हे स्त्री दाक्षिण्य वगैरे म्हणतात ना, सवय झाली आहे. तो जितका तेवढा आहे ते म्हणजे फोडणीसारखा म्हणताय तुम्ही, पण तितकंच शांत पण होतो लवकर. तुम्ही दोघे पहिल्यांदा कधी भेटले? नांदेडला पाहण्याचा कार्यक्रम झाला आमच्या घरी. त्याच दिवशी मग मी रात्रीच्या ट्रेननी मुंबईला आलो आणि बाबा मला म्हणाले की कशी वाटली मुलगी. तर त्याला माझा म्हणलं चेहरा आठवत नव्हता. म्हणलं बाबा आठवत नाही मला. तो बाबा खूप रागवले मला. आणि मग मी परत मुंबईवरनं नागपूरला गेलो हिच्या घरी हिला बघायला. आणि मग दुसऱ्यांदा पाहिल्यावर लक्षात आलं की अरे हां बहुत छान आहे. त्यांना बघून आल्यानंतर डोळ्यासमोर कोण होतं मग? नाही, मला काही लक्षातच येईना कोण नाही, असा कसं कोण चेहरा विसरू शकतो? काय झालं विचारलं हो की मला नाही? खरंच कळलं नाही. पण मी विसरलोच आणि मी बाबांना सांगितलं प्रामाणिकपणे की मला नाही आठवत आहे मुलगी कशी आहे दिसायला. त्यांनी फोटो दाखवला. म्हणलं हा मला फोटोच आठवतोय पण मी प्रत्यक्षात मला आठवत नाही घरी काय झालं नेमकं किंवा मी काय पाहिलं. तर मग मी परत नागपूरला गेलो आणि मग नागपूरला दुसऱ्यांदा पाहिल्यावर लक्षात आलं आणि मग पसंती दिली. तुमच्याकडनं लगेच पसंती झालेली? ताबडतोब, काही नावं ठेवायला जागाच नव्हती. हे जेव्हा दुसऱ्यांदा आले ना तेव्हा तुम्ही खरं सांगायला पाहिजे. हे होते का ते गेल्या वेळेला आलेले? स्वभावात त्यांनी बदल करायला पाहिजे असेल तर कुठला केला तर संकर्षण जास्त आनंदी होईल असं तुम्हाला वाटतं? स्वभावात असा बदल की त्यांनी थोडं स्थिर व्हावं, म्हणजे मनाने थोडं शांत व्हावं आणि स्थिर व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि मी त्याला सतत सांगत असते ते, कारण की त्याचा पूर्ण त्याच्या तब्येतीवर, त्याच्या सगळ्या लाईफस्टाईलवरती परिणाम होतो. ती एक गोष्ट आहे. आणि त्यांनी व्यायाम किंवा योगा काहीतरी सुरू करावं ही माझी इच्छा आहे. बस हेच बदल, बाकी काही नाही. तुझं काय म्हणणं आहे, त्यांनी स्वभावात कुठला बदल करावा? तिने बदल करायला काही फार नको आहेत. फक्त कधी कधी काय होतं, अगदीच ह्या बॅकग्राऊंडची नसल्यामुळे किंवा इथल्या वातावरणाची, इथल्या सर्कलची माहिती नसल्यामुळे कधी कधी नकळत तिच्याहीकडनं थोडासा संकुचित विचार केला जातो. ज्याचा मला फार की अगं थांब, कुठेतरी आहे काहीतरी. ते टिपिकल होतं की मग आत्ता काय आहे नेमकं, कुठे आहे, मग कशाची मीटिंग आहे वगैरे. तर कधी कधी तिच्याही नकळत एक संकुचित विचार केला जातो, ज्याच्याने माझी आहे त्या ठिकाणच्या कामातही एनर्जी प्लस हिला कन्व्हिन्स करण्यातही लागणारी थोडीशी एनर्जी ही अशी खूप लागते. तर तो जर थोडासा विस्तारित केला तर जास्त बरं होईल. यांच्या आईबाबांविषयी तुम्ही काय सांगा? फार चांगले आहेत, फार साधे माणसं आहेत. एकतर त्यांची ही एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांना सतत मी मुलासारखा आहे. आणि काय होतं ना की त्यांना वाटतं तितक्या वेळेला माझं नागपूरला जाणं येणं होत नाही.
तर त्याच्यामुळे मला त्याचं खरंच जेन्युनली वाईट वाटतं. आणि अतिशय साधी माणसं आहेत. म्हणजे मला नागपूरचं एक टिपिकल लिंबाचं लोणचं आहे ते आवडतं, म्हणून मी जेव्हा जेव्हा जाणार असेल ते 2 बाटल्या अगदी छान सील पॅक आणून ठेवतात. त्यांना माझ्या मते तुम्ही लिंबूचं लोणचं संपलं की जात असाल. त्यांनाही असंच वाटतं. माझा बाबांना एक निरोप द्या, किंवा मी सांगतो, जर हा कार्यक्रम बघत असाल, इथून पुढे जेव्हा संकर्षण येणार असेल तेव्हा 100 ग्रॅमच्या वर त्याला देऊच नका, सतत येत राहील दर आठवड्याला. येत राहील. तर फार चांगले गोड माणसं आहेत आणि काहीच त्रास नाही. म्हणजे त्याने आतापर्यंत केलेल्या त्यांच्या ज्या भूमिका तुम्ही बघितल्यात त्यातली कुठली भूमिका तुम्हाला खूप आवडली होती? मला त्याची भूमिका झी मराठीवरतीच सिरियल होती खुलता कळी खुलेनामध्ये, त्याची सलील पंडित. हां, सलील पंडित गेस्ट अपीयर, म्हणजे काही दिवसच होता, पण ती भूमिका मला त्याची खूप आवडली, प्रचंड आवडली. आणि मी त्याला ती सिरियल सुरू असताना पण म्हणायची की त्याच्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे. म्हणजे सलील पंडित आणि संकर्षणमध्ये तू मला असं कधीच बोलत नाहीस किंवा जसं बोलत होतास तसं. नेमकं त्या मालिकेत तेव्हा माझी एंगेजमेंट होते आणि हिची माझी झाली होती. बरोबर. त्या मालिकेत मी त्या नायिकेला गुलाबाचं फूल दे, गाडीत तिचं क्लिनिक होईपर्यंत तासभर वाट पहा, तिच्याशी खूप वेळ रात्री फोनवर बोला, असं ते कॅरेक्टर होतं. आणि अखंड प्रेमात, अजिबात न चिडता. आणि तिचं असं म्हणणं होतं तू तसा का वागत नाहीयेस. म्हणलं अगं ती सिरियल आहे ना, तसं कसं वागू. तिचं म्हणणं होतं काहीतरी त्याच्यातलं घ्यावं ना, जर का चांगली गोष्ट तसं बरोबर आहे, मी घेतलंच आहे, तसंच घेत मी मोठा झालो. असं सिरियल मधलं कॅरेक्टर मधलं एक 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 संकर्षण हे बरोबर आहे. एवढी छोटी इच्छा होती ती पूर्ण करायला पाहिजे होती ना. केलं ना मग आता बाकी बऱ्याच नंतर मग झाल्या की इच्छा पूर्ण. पण तसा नव्हता, जराही नाही कधीच. खूप फरक आहे पण त्याच्यात आणि ह्याच्यात. पण मी ठीक आहे, आता तो आहे तसाच चांगला वाटतो मला. तुमच्या दोघांच्या म्हणजे भविष्यातली तुमची सगळी स्वप्न का पूर्ण होणार? कारण एकमेकाला म्हणतात ना अनुरूप असं ते असल्यामुळे ना, म्हणजे अनुरूप जोडपं असं म्हणतात ना, तेच असतं. आणि म्हणून तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा. थँक्यू. पण आता ना तुम्हा दोघांना बक्षीस किती मिळणार आहे ते आम्हाला बघायचं आहे. त्यासाठी हा खेळ सोपा आहे. दोघांनी मिळून 6 बटाटे व्यवस्थित सोलले तर बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ते 4 झाले सर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 5:45 झाले की 5 त्यांनी केले, हे माहिती आहे संकर्षण. फारच कौतुक आहे. झी मराठीकडून ही चांदीची तुळस. अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे माऊली. अभिनंदन. खवय्याच्या सेटवर सुद्धा बरंच काही ना काही घडत असेल ना? खूप घडतं की. म्हणजे कधी कधी काय होतं की आलेल्या ताईंना कल्पना नसते की हे टेक्निकली काम कसं होतं, ॲक्शन कट ह्याची काही सवयच नसते. आम्ही कोकणात गेलो होतो एकदा आणि एक 65 वर्षांच्या आजी रेसिपी करणार होत्या. तर मी असा उभा होतो की नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. दिग्दर्शक म्हणाला कट. मी आजींना विचारलं, त्या म्हटलं तुम्ही काय पदार्थ करणार आहात? तर त्या म्हणाले आंबा कढी. आणि कट झालं. 1 मोर प्लीज. ओके 1 मोर. नमस्कार, विश्रांतीनंतर स्वागत. आजी आता तुम्ही पदार्थ करताय त्याचं नाव काय? आंबा कढीच. परत कट झालं. ओके 1 मोर. चला, नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या भागात स्वागत. आजी आता तुम्ही पदार्थ करताय त्याचं नाव? मी 3 वेळा सांगितलं आंबा कढी, तुम्हाला ऐकू येत नाही का? असं त्या माझ्यावरती ओरडली. म्हटलं अहो आजी, ते 3 वेळा सांगितलेलं कट झालं, म्हणजे आम्हाला काय कट बीट माहित नाही, तुम्ही ते एकदा विचारा, मी 50 वेळेला सांगणार नाही असं. म्हटलं बरोबर आजी, आता परत नाही विचारणार. बरं, एखादी रेसिपी त्या कार्यक्रमात तयार केलेली घरी जाऊन कधी स्वतः प्रयत्न केलाय तशी करणे? हो, निश्चित करतो. मला जी रेसिपी आवडते मी तिथेच तिचा फोटो घेतो, हिला ताबडतोब पाठवतो आणि सांगतो की हे छान झालेलं आहे, हे आपण करायचंय. आणि आम्ही नक्की करतो. तुम्हाला चपाती लाटता येते? हो, मी शिकलो मध्यंतरी. कुठे? इथेच कांदिवलीतच घरी. म्हणजे मला ती नव्हती, नागपूरला गेली होती, कणिक तिंबली आणि मी लाटून पाहिल्या पोळ्या, तर छान मस्त झाली पोळी.
मला आली पोळी. आणि त्या दिवशी मी तिला फोन करून सांगितलं तू 8 दिवस उशिरा आलीस तरी चालेल. का म्हणलं मला पोळ्या जमल्या आहेत. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी सासू सासरे आणि काही बाबतीत संकर्षणची पण, कारण मी कधी कधी माझ्याकडनं त्यांच्या काही अपेक्षा होत नाहीत पूर्ण, किंवा थोडंफार राहून जातं, कारण मला बऱ्याच गोष्टींची सवय नव्हती माहेरी किंवा काही, तर त्यामुळे मला तेव्हा लगेच कळत नाही, पण त्याचं नंतर मला फार वाईट वाटतं. त्यामुळे ती एक संकर्षणची म्हणजे त्याच्यावर मी बऱ्याचदा विनाकारण चिडचिड करत असते. काय आज रागवत म्हणजे असते. आज हे वाक्य माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे सर. त्यामुळे त्याची क्षमा, त्याला सॉरी म्हणायला आवडेल मला. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची? 2-3 गोष्टी आहेत. एक तर मी हिच्या आईबाबांची मागीन, कारण त्यांना हव्या तितक्या वेळेला मी त्यांना अवेलेबल होत नाही. आत्ताही ही जी दिवाळी गेली, आता तिच्या आईचं खूप मोठं ऑपरेशन होणार आहे आणि त्यांना असं वाटत होतं की त्याच्या आधी जरा मी यावं, दिवाळीत तिथे असावं, थोडासा वेळ घालवावा. त्यांना थोडंसं फिजिकली मुवमेंट्सला मर्यादा येत आहेत, तरीसुद्धा त्यांनी काही माणसं लावून ते सगळं करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्या वेळेला जाऊ शकत नाही. आणि काय होतं ना की त्यांना त्या भाषेत नाही सांगता येत की आमचं जरा फुटेज अडकलं आहे, आम्हाला जरा काही एपिसोड. तर मला फक्त एवढंच म्हणता येतं की नाही मी आत्ता येऊ शकत. आणि त्याच्यावरती ते शांत होतात ना, तर मला असं वाटतं की हा नकळत घेतलेला गैरफायदा आहे. तर मला त्यांची क्षमा मागावीशी वाटते. माझ्या आईबाबांची मी मागत नाही, कारण ते सगळं समजून घेतात. मी त्यांच्यावरती कधी रागवलो, शक्यतो रागवत नाही. आणि मला ना कुठेतरी काही आमच्या मनातल्या सध्या काही इच्छित गोष्टी व्हायला विलंब लागतोय, त्या बऱ्याच फॉर्ममध्ये आहेत. तर मला असं वाटतं की त्या कशामुळे जर अडल्या असतील तर आदेश भाऊजी सतत म्हणतात की देव तथास्तु म्हणत असतो. आज तुमच्या साक्षीने देवाला म्हणतो की काही चुकलं असेल तर क्षमा करा. आमच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या लवकर मार्गी लागू द्या. होतील लवकरात लवकर होतील. चला वळूया पुढच्या खेळाकडे. बरं, या खेळामध्ये तुम्ही चित्र काढायचं आणि तुम्ही ओळखायचं. त्यानंतर तुम्ही चित्र काढणार आणि ते संकर्षण ओळखणार. हां, बर्फ. सर कुठे होता तुम्ही? अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you, अभिनंदन. दुसरं चित्र. उंट. बकरी. बकरी. अरे ओळखलं. अभिनंदन सर, हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू. पुन्हा जर चित्र काढाल तर तुम्हाला बोकडाची शपथ आहे. तुम्हाला एकदम कठीण देणार आहे मी, काळजीच करू नका. रोटी मेकर. वडापाव आणि मिरची. क्या बात आहे. अभिनंदन. किती कठीण दिलं होतं बघितलं, तरी बरोबर काढलं. वा. चला, हे बक्षीस मिळालं. खरंच छान काढलं. अरे बापरे. काय हे? असे 2 डोळे आहेत का हे? काय पाल सरपटणारा प्राणी आहे का? पाल. 9. काय त्याच्या पुढे बाबा? अरे गणपतीची लेखन. 7. ती आपली लहानपणी येते ना गणपतीची लेखन. 8. 7. काय हे? 6. मला तर याच्यापेक्षा वेगळं ते नाही काढता येत. 5. पैसा. 4. गोगल गाय. 3. गांडूळ. अभिनंदन. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. तुमच्या आई बाबांनाही माझा नमस्कार सांगा. नक्की नक्की. हसत राहा, आनंदात राहा. मनोरंजनाच्या क्षेत्रात तुम्ही लोकांचं उत्तम सेवा करतच राहा. आणि माऊली, मला माहिती आहे कितीही वाटलं तरी सुद्धा तुम्ही त्यांचं मन सांभाळण्यासाठीच नेहमी प्रयत्न करणार आहात. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आला आहे सन्मानाचा. भरपूर चेक सही करा आणि भरपूर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मोठमोठी ॲग्रीमेंट साईन करा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण.
अभिनंदन. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या